हॅलो गाईज आज आपण किचन कट्ट्याखालील जे सिंटेक्स सिलेंडरची टाकी ठेवतो तो रॅक आपण साफ करायला लागले. त्यामुळं सिलेंडरची टाकी बाहेर काढली, ती स्वच्छ धुतली आणि पुसली. आता ते सिलेंडर बाहेर काढून आता तो जो पाईप आहे तो बाहेर काढलाय. आता तो जो रॅक आहे ते स्वच्छ लुटून पुसून घेत आहे. आता त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी टाकले आणि हार्पिक टाकले आणि डेटॉल टाकले. ते स्वच्छ ब्रशनं घासून त्याचं घासकाम चालू आहे. ते कोपऱ्यातली सगळी घाण स्वच्छ करायला. आता गणपतीचे दिवस आलेत ना, त्यामुळं सगळं स्वच्छ करायचं स्वयंपाकखोली, जेणेकरून आपल्याला तिथं स्वच्छ स्वयंपाक करता येईल आणि ती सगळी घाण निघून जाईल. स्वच्छ स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवता येईल. माझे पहिला ब्लॉग असल्यामुळं माझं चुकायला लागले, त्यामुळं मला काय कळेना की काय बोलावं ते. आणि मी बोलायचा प्रयत्न करतोय, खरं बोलण्यातनं मला थरथरते आणि मला काही सुचना. तरी तुम्ही मला सांभाळून घ्या आणि मी व्यवस्थित बोलत आहे आणि चुकत आहे, काय करणार मला काही समजेना. आता ते ब्रशने मी सगळं स्वच्छ घासायला लागले कोपऱ्यातून आणि ती सगळी घाण मी काढलेली आहे. आता ती जी घाण काढत आहे ती सगळं ब्रशनं आता मी रॉडच्या, कारण की तिथं बसायला येत नाही ना, त्यामुळं बसायचं उठायचं खूप कंटाळा येते, पाय दुखतात आणि त्या मोठ्या रॉडच्या ब्रशनं मी ते घासायले आणि स्वच्छ करायला लागले त्या हिरव्या ब्रशनं. आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी हे पण टाकलेलं आहे, खाली फरशीवर ब्लिचिंग पावडर, जेणेकरून सिलेंडरच्या टाकीचे जे गोल राऊंड वन उठतात ते वन निघून जाण्यासाठी ब्लिचिंग पावडर टाकली. तरी पण बऱ्यापैकी ती घाण निघून गेलेली आहे. आता बघूया काय काय निघाले ते. मी तुम्हाला त्याचा फोटो टाकणार आहे थंबनेलला, स्वच्छ केलेला. आता वायपरनं सगळं पाणी काढून स्पंजनं सगळं पाणी पुसायला लागले. ती घाण सगळी निघून चालली. 2-3 पाणी बदलले आणि स्वच्छ पाणी घेऊन परत 2-3 वेळा पाणी बदलले. खूप घाण वास येत होता खाली मातीचा, घाणीचा. ते सगळं स्वच्छ काढले. चला आता मी